नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. तुम्ही बघत आहात एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. आज मात्र मी दार नाही वाजवला. कारण कारण असं आहे ना, की रात्र झाली मित्रांनो. मी येलदरीला आहे. येलदरीला मी ज्यांच्या घरी आलो आहे ना, ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. परिचयाचे म्हणजे एवढे परिचयाचे, की यांचा संबंध आपल्याशी पडला नाही असं कधी होऊ शकत नाही. कारण की सगळेच लोकं तसे आहेत, पण खासकर ही फॅमिली. आता या फॅमिलीतल्या मी कोणाला तुम्हाला भेटणार त्यांच्याविषयी थोडंसं माहिती देतो मी तुम्हाला. नाव वैजनाथ अप्पा एकशिंगे. ओळखलं? वैजनाथ अप्पा एकशिंगे. त्यांचं आपल्या मार्केट लाईनला एक किराणाचं दुकान होतं. आपण म्हणजे आपल्या वयाची जेवढी लोकं आहेत यांना आपण दुकानदार किंवा त्यांचं एक स्टोअर होतं या हिशोबानेच त्यांना ओळखतो. पण यांचा म्हणजे यांचा पास्ट कसा राहिला त्या काळाचा, तर त्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगतो. वैजनाथ अप्पा एकशिंगे, जन्म 1944. हे आपल्या येलदरीपासून काही 10-12 किलोमीटरवर इथं बामणी म्हणून गाव आहे. तळ्याकाठी वसलेलं गाव आहे. तिथलं हे एकशिंगे परिवार 1940च्या आधी, म्हणजे आपला भारत आझाद होण्याच्या आधी ही फॅमिली डोक्यावर गूळ किंवा दुकानाचं सामान डोक्यावर घेऊन घरोघर जाऊन विकणारी ही फॅमिली. आणि आपलं म्हशीच्या त्या हेल्यावर गोळ तेल मीठ ठेवून हे आपलं परिवार घरी घरी जाऊन विकायचं. तर त्या काळात हे 1969 साली येलदरीला आलं. यांना 4 भाऊ आणि 3 बहिणी. तर मी त्यांचं नाव सांगतो. पहिली विमल, दुसरी कमल आणि तिसरी मीराताई. तर मला असं वाटतं माझ्या मोठ्या ताईची पारुताईची क्लासमेट असली पाहिजे. आणि भाऊ सुभाष अप्पा, राजाभाऊ अप्पा आणि अशोक अप्पा आणि सर्वात मोठे वैजनाथ अप्पा. यांचं एक मस्त आपल्या येलदरीमध्ये किराण्याचं दुकान होतं. या दुकानावरनं आपण माझ्या लहानपणी मी गोळ्या बिस्किट वगैरे असं काही घ्यायचो, किंवा आपलं गहू ज्वारी हे भुसाराचं मस्त दुकान होतं. आता यांना किती मुलं झाले? 3ही मुलं. मोठे सुनील अप्पा, त्याच्यापेक्षा छोटे बाळू अप्पा आणि त्याच्यापेक्षा छोटा दत्ताप्पा. आता म्हणजे सुनील अप्पा हे डेसिग्नेशन यांच्या वाणी फॅमिलीमध्ये लागतं, पण याला आपण सुनील, बाळू आणि दत्ता असं नावाने ओळखतो. दत्ता, सुनील आणि बाळू हे वेल सेटेड आहेत. सगळ्यांचे लग्न झालेत, सगळ्यांची मस्त फॅमिली आहे. त्या फॅमिलीला एक एक करून मी तुम्हाला भेटवणार आहे. ठीक आहे, जेवढे माझ्या याला होईल ते. आता आप्पाविषयी बोलूयात. आप्पांशी आपण एक 5-10 मिनटं मस्त गप्पा मारणार आहोत, की आप्पांच्या फॅमिलीविषयी किंवा आप्पांच्या लाईफविषयी, की त्यांचा स्ट्रगल येलदरीमध्ये येण्याआधीचा काय राहिला आणि कशा पद्धतीनं, आणि याच्यावर आपण मस्त गप्पा मारू. एक 5 मिनटं आपण आप्पांना भेटू. आपण भेटतोय वैजनाथ अप्पा एकशिंगे येलदरीवरनं. नमस्कार अप्पा. नमस्कार नमस्कार. आप्पा, तुम्ही येलदरीला कधी आलात? 69-70च्या अंदाजे. आणि तुम्ही इथं आल्यानंतर म्हणजे कशासाठी म्हणून येलदरीला आलात ते पोट भरण्यासाठी. तुम्ही बॅचलर म्हणजे लग्न झालं नव्हतं का तेव्हा? झालं तर एक 6 महिने झाले ते लग्न होऊन. 6 महिने झाले होते. आणि कोणत्या साली तुम्ही इथं आलात म्हटलं तुम्ही? 1969-70च्या अंदाजात अंदाज आले ते म्हणजे. आणि तुम्ही किती जण आले होते ते येलदरीला? सगळं पूर्ण फॅमिली आमची, आई आई, वडील बाबा? ते सगळे आई बाबा वगैरे. आणि तुमचा व्यवसाय पूर्वीचा म्हणजे काय होता? पूर्वी बामणीला दुकान होती छोटी मोठी. खेड्याला जायचं, हरिहरच्या जायचं, म्हणजे असं वाहनावर जायचं, विक्री करायची, संध्याकाळी घरी यायचं, सकाळी पुन्हा सामान घेऊन पुन्हा जायचं. मग ते बामणी सोडण्याचं कारण की बाबा आपलं आता ते तळं झालं तिथं व्यवहार नव्हता राहिला तळ्यात. हां, तर ते तळ्यामध्ये आमची जमीन थोडीफार होती. अच्छा, आहे अजून बी आहे. तळं म्हणजे हेच तळं तिकडं होतं? हो, तिथं बापा लई लांब गेले ते. हे तळं तिकडं? हा, पाणी सरत. अच्छा. तर आपलं जुनं गाव जे होतं ते उठून 1-2-3 किलोमीटर असं बाहेर माळावर आलं बसलेलं सगळं. म्हणजे नवीन वसा गाव पाण्यात होतं पूर्वी? म्हणजे अगोदर पाण्यात गेलं, पण आम्ही जुन्या गावात राहायचो. पण तळं झाल्यानंतर आम्ही उठलो सगळं गाव पूर्ण. आणि 1-2 किलोमीटरचं इकडं असं 2-2.5 किलोमीटर असं समजा, त्याच्यात येऊन सगळं गाव तिथं वसाहत झाली. येलदरीतलं मुरुमखेडा पण म्हणतात तळ्यातच. हो सगळं. हो ते इकडे उठून ते म्हणून होते उठं आलं. तसं पहिल्यांदा तळे आमचे गाव गेले, तिथे तर बरेच लोक इथं आले. तुम्ही येलदरीला आले तेव्हा काकूंना सोबत घेऊन आले होते? हो, काकूला सोबत पूर्ण परिवार इकडे? हो. इथं आल्यानंतर घर बांधलं की घर किरायाने? नाही, किरायाच होतो बरेच दिवस, 5-7-10 वर्ष घर किराया, 4-5 वर्ष. हो. काय किराया असेल तेव्हा? तेव्हा असेल एक 10 रुपये महिना. अच्छा. आणि मग इथं आल्यानंतर काय केलं?
नोकरी झाली भुतळाची इथं नोकरी म्हणजे दुकानात काम? किराणा दुकानात काम करायचं. अच्छा. आणि हे तुमचे भाऊ मग छोटे छोटे असतील हे तेव्हा? बारीक होते, शिकायला होते. कोण कोण? राजू शाळा आप्पा, सुभाष आप्पा? राजाभाऊ, सुभाष स्वतः तिकडं पांगरी गोसाईला म्हणजे मामाच्याकडे शिकायला होता. बरं बरं. आणि राजाभाऊ अशोक इथंच शिकायला होते. आणि काकू कुठल्या? इथं जवळ काय गाव आहे, कॅहाळ म्हणजे 3 आपलं हे? किलोमीटर. हां, तिथल्या तिथली ह्या त्याच्या आई तिचं ते माहेर तिचं ते होतं. अच्छा. आणि इथून मग तिला लग्नाला आम्ही तू बामणीत लग्न केलं नव्या गावात. ओके. मग इथं तुम्ही कोणाच्या दुकानात होतात कामाला? इथं बाबूलालजी म्हणून प्रसिद्ध होते, जगन्नाथ घनश्यामदास दुकानचं नाव होतं. त्याच्या मी बाकीचे नोकर आहे तिथं आम्ही. तिथं काम केलं? नाही, तिथं 12 वर्ष केलं, पण 20 वर्ष झाले इथं आलो. अच्छा. लग्न आणि मग नेमकं total झालं. हे दुकान कधी टाकलं येलदरीला? 77-78 असं येलदरीला अंदाजे. 78ला दुकान टाकलं. तर हे दुकान एकच सिंगल, मग तुम्ही ही सगळी फॅमिली एकत्र होती तेव्हा? हो, एकत्र होते पूर्ण. सगळे भाऊ बंधू तुमचे एकत्र सगळं दुकान वगैरे चालायचं सगळं व्यवस्थित? आणि मग तुम्हाला इथं आल्यानंतर हे तुमची मुलं झाली, सुनील आणि हो, सुनील झाला अगोदर, नंतर बाळू, हा, आणि नंतर दत्ता. हो अच्छा, 3 जण झाले. तुमच्याकडं एक काशीखंड नावाची पोथी चालायची. हो, ते काशीखंड. कुठल्या महिन्यात चालायची ती? ते श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात सुरू काशीखंड, ते पांडव प्रताप, व्हायची? रामायण म्हणजे रामविजय, अशा दरवर्षी अलग अलग पोथ्या लावायचो. तरी 10-15 वर्ष, 15 आणि वर्ष, किती दिवस चालायची ही पोथी? महिनाभर. महिनाभर रात्री पोथी हो. चालायची. आणि मग अखेरच्या समाप्तीला आपण एकदा मारुतराव महाराज बदलते, हा, हा. तुमचे नरसुजी महाराज बदलते, हा, ते मला आठवतं. भजनी म्हणजे मंडळ हे ते सगळे ते महाराज आले की मग इथून तिथून ती पंगत बसून जेवायची. सगळं तर खूप अन्नदान तुमच्या हाताने घडलंय झालं, त्या काळात. थोडंफार झालं. खूप खूप घडलं. हो, आणि आपल्या इथं एक असं मार्केटला भुसार होतं तुमच्याकडे, ते आहे ना. मुगाचे त्याचे रात्री रात्री गाड्या हो, उतरायचे, हो. ते पोत्याने मोजायचं, ते तुमच्याकडे होतं ना इथे? होतं. मग आता हे सगळं आता बंद झालंय की पण पोरं सोरं घेतात करतात. अच्छा, का येलदरीला आता भुसार राहिलेला नाही? भुसार कमी झाला आता. येलदरीला भुसार कमी झाला. तर तुमच्या येलदरीला आलेल्या काही तुमचे मित्र तुमचे कोण आहेत इथं येलदरीला? माझे मित्र शिन्या शेठ आहेत, हा. त्याच्यानंतर रमेश शेठ आहेत. अच्छा. बाकीचे मला सगळे मानतातच, म्हणजे हा, संजू शेठ मला चांगलं मानतात. हा, त्यांच्याकडे चांगला तुम्ही म्हणजे कामाला आम्ही, होते? हो. तर ते म्हणतात आता तुम्ही 3 खोडं राहिलीत, तुम्ही शिन्या शेठ आणि रमेश शेठ व्यापाऱ्यापैकी. हा. तर आम्ही लागलो मार्गाला नाही नाही, बिलकुल नाही. तुम्हाला तर 100 वर्ष आणखी जगायचं. आणि माझ्या कॅमेऱ्यात तर आता 1000 वर्ष तुम्ही जगणार, काही नाही, तो नाहीये प्रकार. पण आप्पा, मला हे विचारायचं की पहिल्या येलदरीमध्ये आणि आता येलदरीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, ते पहिल्यानं प्रेम होतं. हा. त्या प्रेमचं फार एकूण एकाला पुसायचे, काय झालं का जेवण, काय करायला आहे काय नाही. आता कोणी कोणाला पुसायला तयार नाही. आणि पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाही. आहेत पुस्तीत आपल्याला सगळे, पण पहिलं जे प्रेम होतं, जुने माणसं, तर ते फार म्हणजे जाणायचे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जुनी जी लोक होती किंवा पहिली जी प्रेमळ लोक होती, प्रेमळ लोक तर त्याच्यावरून मला आठवतं की जसं आता आप्पा म्हणालेत, तर आप्पा जर घरातून त्यांच्या दुकानापर्यंत जरी निघाले ना, तर 100 रामराम व्हायचे, 100 लोक रामराम करायचे. आता ती माणुसकी नाही राहिली आहे. कारण की काय झालं ना, की एक रिस्पेक्ट, हां, एक रिस्पेक्ट राहिला नाही लोकांमध्ये. आणि तसली माणुसकी ती लोक राहिलेलीच नाही. माझ्या घरातली आप्पांशी संबंध तुम्हाला सांगतो की माझ्या आईला आप्पांनी बहीण मानलेलं. तर एवढं फॅमिलीवर वातावरण यांचं होतं की आप्पा कधी माझ्या घरी यायचे किंवा आप्पा घरासमोरून गेले तर आमच्या घरात एवढं बर्डन असायचं आप्पांविषयी की आप्पा काय म्हणतील, आप्पांना असं दिसलं तर बरं वाटेल का. म्हणजे माझ्या बाबांना भीत नव्हतो आम्ही, एवढं आप्पांना भ्यायचो. कारण की तो एक रिस्पेक्ट आणि आदर होता सगळ्यांच्या मनामध्ये आप्पांविषयी. आणि आजही आप्पांच्या समोर मी बसलो आहे, मी बोलतो आहे बरं कॅमेऱ्यावर, पण आतून मला आहे ना असं वेगळं फिलिंग होतं की मी त्याच आप्पांना बोलतो आहे का ज्यांना मी पूर्वी घाबरायचो. असा आप्पांचा स्वभाव आहे. पण ती आप्पा दिसायला वरून फणसासारखी कडक होती, पण आतून खूपच प्रेम करायची, सगळ्यांशी प्रेम करतात आणि आत्ताही प्रेम करतात, सगळे चांगले आहेत. आप्पा, मला हे विचारायचं आहे की येलदरीमध्ये तुम्ही आता हे सगळे फॅमिली तुम्ही एकत्र आहात का? नाही. आता अलग अलग झाले, मुलं अलग झाले, भाऊ अलग झाले. मग आता सुनील दादा काय करतो? सुनील दादा भुसार करतो छोटं मोठं. आणि दत्ता? दत्ता किराणा दुकान छोटं मोठं. आणि बाळू? स्टेशनरी करतो छोटं मोठं. स्टेशनरी वगैरे करतो. तुमचं माहेर कुठलं? माहेर क्या? आणि लग्न कधी झालं तुम्हाला आठवतं का? बापा, तुम्ही किती होत्या? मी का 12वीला. कॉमेडी एक नंबर, एक नंबर.
कितवीला होते म्हणजे लहान होते का तुम्ही? लहान होते ना. लहानपणीच लग्न झालं हा, का? लहानपणी झालं. वर आणि मग तुम्ही बामणीला तुम्हाला दिलं का एलदरीला दिलं तुम्हाला? मग एलदरीला कशा आले? आलो फिरत फिरत यांच्या माग 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 तेच माग माग आले मला पाहूनच त्या बाण बनलेलं होतं. एलदरीला आले माझ्या माग. आणि एलदरीला आल्यानंतर इकडे मस्त आपल्या काशीखंड वगैरे पोथी वगैरे मस्त व्हायची. आता तसं नाही ना होत. आता काय ते महिना झालंय. एलदरीला- आता कोणी ऐकायला तयार नाही. पोथी अक्का येत होती तर जेवण राहू देत होती अक्का. हा घरी गेल्यावर जेवायची. हा पोथीला यायची. पोथीला यायची. अक्काचं आणि तुमच्या सासूचं खूप जमायचं. अक्का आणि सासू तुमच्या हो. सासूबाई पण खूप येऊन बसायच्या. हो सासूबाई बसायच्या पण अक्का दादाला कोणी काय म्हणलं की नाही त्याला खावकट्टू करायचं. मग दादा तो माणूस असा म्हणजे तुम्ही काही बोलायचं नाही. राग येतात त्याला. मागून म्हणल्या मला वाटायलंय मला भाऊ इथं राखी बांधायला तिकडं लांब आहे. हा, वहिनी हा, दादानं आलं तर राखी बांधायला हा. 1 वर्षच गेलते इथं फक्त. हा, पुन्हा दुखणं चाललं त्याला. त्याला पण दुखणं झालं. हो 1 वर्ष गेलते. एवढा मोठा रुमाल आणि नारळ आणि त्याच्यात बांधून राखी दिली. तर मित्रांनो, वैजनाथ अप्पाचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी असेच आपल्या एलदरीतले जुने, आपल्या सहवासातले कलाकार असोत, व्यापारी असोत, स्नेहीजन असो, भजनी मंडळी असो, यातल्या सगळ्या एकेकांना मी तुम्हाला भेटवणार आहे. तर तुम्ही हा माझा एपिसोड बघत राहा. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळ्या मित्रांना शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे तुमच्या सबस्क्रायबरनं मला थोडीशी ऊर्जा मिळते. मी प्रत्येक वेळी हे का सांगतो की मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण हे व्हिडिओज बघतात. त्यामुळे ना मी आता एलदरीला आलो. मला मुंबईला जरी जायला लागलं आपल्या एलदरीच्या माणसाला शोधायला तर मी तिथपर्यंत जाईल, नक्की जाईल. तर तुम्ही माझं हे चॅनल बघत राहा. थँक्यू सो मच. गुड बाय अँड टेक केअर.